Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. आमदाराक बी मेळटली तुम्ही परत वचून मेळटली आमी आमदाराकूय परत आमदाराच्याय कानार घालतली म्हळ्यार सध्या तरी हे काम बंद थेयला. ते काम स्टॉप केलं ते करताना बरें आसा कित्याक जिवीत हानी जावपाची खूब शक्यता आसा ह्या रोडाचेर आनी म्हाका दिसता की चडान चड बेगीन हे फॉलोअप करून आमकां स्मूथ रोड पयलीं करून 100 मीटर रोड जालो की मागीर तो सारकें करता आनी ताका हे घालता डांबर घालता म्हणून. पण हांगा वस्तू कितें आहा हाफ रोड हो बंद जाल्लो आसा. ओके. हाफ रोड बंद जाल्या कारणान ये जा वचपाचे लोकांचे त्रास जाता आनी कोणाकूय कितें प्रॉब्लेम जालो एक्सिडंट जालो जाल्यार जबाबदार कोण ताका अशी गोश्ट आसा. पण कितें आहा सरकारान तें मातशें वेवस्थीत आमदारान प्रयत्न करून ते वेवस्थीत रोड हो पयलीं वचपा येवपा वचपाक तरी फाटलो रोड बरो जावपा जाय. परता तो फुडलो रोड बरो आसा 100 मिटर फाटलो वेवस्थीत रोड जावपा जाय न्हय. डांबरी हें करून तरी आमचे हे चलोवन वयल्यान ते मातसो बसोवपा जाय तेंच्यांनी. नाल्यार सगळोच रस्तो सकयल सगळोच रस्तो पिड्ड्यार जातलो. नमस्कार, सध्या आम्ही तुये या परिसरात आहोत आणि या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात रस्ता खोदण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तुये ITI ते तुये हॉस्पिटल परिसरात जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता PWD पाणी विभागातर्फे रस्ता खोदून या ठिकाणी नवीन जो प्रकल्प आपल्या ITI कडे उभारला जात आहे पाणी प्रकल्प त्याची जोडणी जलवाहिनी टाकण्यासाठी हे खोदकाम केलं जात आहे. मागच्या महिन्यात ज्यावेळी या कामाचा शुभारंभ स्थानिक आमदार जीत आरोलकर आणि अभियंते सरपंच यांच्या उपस्थितीत झाला होता त्यावेळी कंत्राटदाराने आणि PWDचे जे अभियंते आहेत त्यांनी सरळ एक ग्वाही नागरिकांना दिली होती. 100 मीटर रस्ता खोदल्यानंतर खणल्यानंतर त्या रस्त्याचं व्यवस्थित बुजवलं जाईल, त्या ठिकाणी डांबर घातलं जाईल आणि त्यानंतर मग पुढील 100 मीटर रस्ता खोदकाम केलं जाईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे नागरिकही सार्वजनिक हिताच्या दृष्टीने गप्प राहिले. परंतु आजपर्यंत किमान 1 किलोमीटरपेक्षा जास्त हे अंतर हा रस्ता खोदकाम केलं परंतु बुजवण्याचं काम केलेलं नाही. त्यामुळे रात्री अपरात्री अपघात घडतात. अगोदरच अरुंद रस्ते त्यात रस्ता खणत असताना जी काही काळजी घ्यायची असते किंवा दिशा फलक लावायचा असतो किंवा ट्रॅफिक ठेवायचं असते त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचे ट्रॅफिक ठेवत नाही. आज या ठिकाणी घटनास्थळी स्थानिक सरपंच सुलक्षा नाईक आणि त्यांची पंचमंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांनी या कंत्राटदाराविषयी नाराजी व्यक्त करून सध्या त्यांनी काम रोखून धरलेलं आहे. जोपर्यंत अगोदर जो रस्ता खणलेला आहे तो खणलेला रस्ता बुजवला जात नाही तोपर्यंत आम्ही पुढील काम करू देणार नाही असा इशारा दिलेला आहे. स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनीही यात लक्ष घालून ज्या पद्धतीची ग्वाही दिली ती पद्धत पूर्णपणे पूर्ण करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 तास.